बातमी पुण्याची आहे। पुण्यातल्या आंबेगावामध्ये तरुणावर बिबट्याचा हल्ला आहे। बिबट्याच्या हल्ल्यातून तरुण थोडक्यात बचावलाय। अक्षय विधाटेवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। स्मशानभूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवल्याचा वाद आणि हा वाद वाढताना दिसतोय। पुतळा हटवण्याकरता सामाजिक कार्यकर्ते बेमुदत उपोषणाचं हत्यार उपसतायत। बाबासाहेब आंबेडकरांचाच पुतळा बेकायदेशीर बसवायचा आणि असे नियम कायद्यांच्या आधार घेऊन लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या लढाईमधली हवाच काढून घ्यायची, हे जे काही या सरकारचं चाललेलं आहे त्याला प्रत्युत्तर आहे हे आंदोलन। म्हणजे हा पुतळा जो आहे स्मशानातून तो महानगरपालिकेला कुठल्याही परिस्थितीमध्ये काढावा लागेल। ते आज माझ्याकडे येतील, उद्या माझ्याकडे येतील की आम्हाला 10 दिवस लागतील, आम्हाला वेळ द्या, आम्ही प्रक्रिया राबवतोय, त्यांचं मी काही ऐकणार नाही। तो पुतळा काढल्यानंतर हे उपोषण जे आहे ते थांबेल। बाबासाहेबांचं आमच्यासाठी काहीतरी केलं आणि म्हणून तो पुतळा आम्ही इथे बसवला, त्याची निगा आम्ही राखतो, त्याची दागदुगी जी होणार नाही, त्याची विटंबना होणार नाही, त्याची खबरदारी आम्ही घेतो, असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे। हा एकंदरीत असा प्रकार इथे झालेला आहे। त्यामध्ये कोणी उपोषणाला बसले असतील, त्यांची काय मागणी असेल, त्यामध्ये आम्हाला काही त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन नाही, काही त्याच्यामध्ये आम्हाला त्रास नाही। त्यांची मागणी त्यांच्या पद्धतीने बरोबर आहे, यांची मागणी यांच्या पद्धतीने बरोबर आहे। निर्णय महापालिकेने घ्यावा, आमचं कुठलंही म्हणणं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।